विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केले जात आहे। यानिमित्त बुलढाण्यात सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करून अभिवादन केले आहे। यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले। बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर आमचा पक्ष चालतो। एकनाथ शिंदे म्हणतील ते धोरण आणि ते तोरण। आमचा पक्ष कोणाशी मांडलिकी करत नाही। महायुतीमध्ये जरी असलो तरी विचार आमच्या पक्षाचे आहे, असे प्रत्युत्तर आमदार संजय गायकवाड यांनी मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या वक्तव्यावर दिले आहे। संपूर्ण भारताला अंधाराच्या काळोखामध्ये डुबवणारा हा दिवस आहे। ज्या महामानवांनी संपूर्ण लाखो कोटी जनतेला न्याय देण्याची भूमिका घेतली, आजही त्यांच्या नावाने त्यांना न्याय मिळतोय। त्यांचं महानिर्वाण आजपासून 69 वर्षापूर्वी या दिवशी झालं होतं आणि म्हणून त्यांना आदरांजली अर्पण करण्याकरता महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, जगामध्ये प्रत्येक ठिकाणी रक्तदान करून त्यांना अभिवादन भीमसेनी करत आहेत, बाबासाहेबांचे अनुयायी करत आहे आणि त्यांच्यावरची असलेलं प्रेम, श्रद्धा हे या माध्यमातून व्यक्त होत आहे। मंगलप्रभात लोढा म्हणतात की भाजप आणि इतर पक्ष जेव्हा भाऊंच्या इशाऱ्याने चालतात, त्यांचा पक्ष त्यांच्या इशाऱ्याने चालतो हे आम्हाला माहिती आहे। पण आमचा पक्ष वंदनीय शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांच्या आदर्शावर, त्यांनी उभं केलेल्या धोरणावर चालतो। आमचे एकनाथ शिंदे हे मुख्य नेते आहेत, ते म्हणतील ते धोरण आणि ते म्हणतील ते तोरण। आमचा पक्ष आमच्या एकनाथ शिंदेच्या विचाराने चालतो। आमचा पक्ष कोणाचं मंडलिकी आम्ही करत नाही। आणि मंगलप्रभात लोढा साहेब म्हणतात की भाजपचा महापौर झाल्यास कॉलर टाईट होईल। तिथे शिवसेना भाजपचा होईल, भाजप एकटी जिंकू शकत नाही। आणि जर त्यांना आता जसं महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी झालं की शिवसेना भाजप वेगळी गेली आणि त्याचा फटका महायुतीला बसला, तसा तो फटका बसू शकतो। आणि म्हणून युती जर झाली तरच महायुतीचा महापौर त्या ठिकाणी होऊ शकतो।